मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्सला सुरुवात केली आणि कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा भाग आपण बघत होतो. तर मागच्या भागात बघितल्याप्रमाणे सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल, यामध्ये बेसिकली ही मोशन डिस्क्राईब करण्यासाठी 3 महत्त्वाचे पॅरामीटर लागतात. ते म्हणजे तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर विच इज डिनोटेड बाय थीटा, अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा, आणि तिसरा पॅरामीटर अँग्युलर ॲक्सलरेशन डिनोटेड बाय अल्फा. हे तीनही आपण काय म्हणूया, वेक्टर क्वांटिटीज आहेत. रादर दीज आर ॲक्सियल वेक्टर्स. MCQ पॉईंटने हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲक्सियल वेक्टर्स, हे तीनही ॲक्सियल वेक्टर्स असतात. याची दिशा जर बघितली तर आपण याची दिशा काढण्यासाठी राईट हँड थंब रूलचा उपयोग करतो, जो काय सांगतो आपल्याला, ज्या डायरेक्शनने पार्टिकल सर्कलवर फिरत असतो त्या डायरेक्शनने आपल्या उजव्या हाताची बोटं जर वळवली तर अंगठा ज्या दिशेला असेल त्या दिशेला त्या ॲक्सियल वेक्टरची दिशा असते. इथे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण पार्टिकल फिरतोय असं गृहीत धरलंय, तर मग या पद्धतीने गेल्यानंतर हा असा तुमचा ॲक्सिस असेल आणि याच्या अलॉंग तुमचा थीटा, ओमेगा आणि अल्फा असेल. तर इथं अल्फाच्या केसमध्ये आपण बघितलं, जर अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज होतीये तर अल्फा आणि अँग्युलर व्हेलॉसिटी एकाच दिशेला असतील, अदरवाईज अल्फा त्याच्या विरुद्ध दिशेला जाईल. त्याला आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन, रिटार्डेशन असंही संबोधतो. आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलं तर थीटा इज इक्वल टू, आपण आता याच्यामध्ये जे पर्टिक्युलर रिलेशन्स आहेत या 3 फिजिकल क्वांटिटीमध्ये, ते रिलेशन एकदा एस्टॅब्लिश करू. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये बेसिकली आपल्याला सर्क्युलर मोशनचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये मॅथमॅटिकल रिलेशन्स काय काय तयार होतील ते बघायचे, कारण त्याचा उपयोग करूनच आपण MCQ सॉल्व्ह करणार आहे. तर पार्टिकल जर आपण R रेडियसच्या सर्कलवर फिरतोय असं गृहीत धरलं, इनिशियली तो A पॉईंटला होता, आफ्टर सम टाइम तो B पॉईंटला आला अँटी क्लॉकवाईज रोटेशनने. या मोशनमध्ये त्याने अँगल टर्न केला थीटा, आणि लेट त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा. बाकी त्याची लिनियर व्हेलॉसिटी आपण मानली V, त्याचा अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. सो दीज आर दी पॅरामीटर्स. तर सर्वात प्रथम आपण बघितलं हे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आता हे जर लेंथ ऑफ आर्क AB आपण S जर मानली तर आपल्याला जॉमेट्रीच्या एका रूलनुसार S इज इक्वल टू R थीटा, आणि म्हणून थीटा इज इक्वल टू S अपॉन R असे एक रिलेशन तयार होईल. आपल्याला कधी कधी ह्या रिलेशनचा वापर करून थीटाची व्हॅल्यू काढता येते. दिस इज वन थिंग. त्यानंतर आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन बघितली. अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट डी थीटा अपॉन dt, that is rate of change of angular displacement with respect to time. Simply it is theta upon t, displacement upon time. त्या हिशोबाने you can also determine theta is equal to omega into t. असं एक रिलेशन इथे तयार होतं. मग आता हे रिलेशन आणि हे रिलेशन कधी वापरायचं ते डिपेंड्स, तुम्हाला कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्या MCQच्या स्टेटमेंटमध्ये दिलेली आहे. आता आपण ज्यावेळेस युनिफॉर्मची केस डिटेलमध्ये शिकणार आहोत त्यावेळेस या रिलेशनचा वापर आपण करू. आपण आणखी रिलेशन बघू. त्यानंतर आपण बघितलं सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलला लिनियर व्हेलॉसिटी पण असते, आणि ती लिनियर व्हेलॉसिटी V आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ह्या स्केलर फॉर्ममध्ये ह्या रिलेशनने बांधल्या गेलेल्या आहेत. जर याचा वेक्टर फॉर्म बघितला तर V बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस R बार. हा वेक्टर फॉर्म लक्षात ठेवायचा, कारण बऱ्याच वेळेस बोर्ड याच्यावरती MCQ विचारतं. वेक्टर फॉर्ममध्ये जर सिक्वेन्स चुकला तर तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकेल. त्यानंतर आपण बघितलं टँजेन्शियल ॲक्सलरेशन AT इज इक्वल टू R इंटू अल्फा, कारण टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन आलंच. सो टँजेन्शियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू R इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. वेक्टर फॉर्ममध्ये हे आपण असं लिहू शकतो, AT बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस R बार. ठीक आहे. सो हे एक रिलेशन इथे आपल्याला मिळेल. सो आणखी आता आपल्याला अँग्युलर ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt, म्हणजेच ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टाईम. हे एक रिलेशन आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर ओमेगासाठी तर थीटा आपण टी आपण तर वापरलेच.
तर हे रिलेशन्स हे पॅरामीटरमधले रिलेशन होतील. कुठल्याही कॅन्डिडेटला 12वी सायन्सच्या फिजिक्सचा अभ्यास करताना हे रिलेशन्स सहजासहजी आठवले पाहिजे, म्हणजे तो प्रॉब्लेम्स बरोबर डील इझिली करू शकतो. हा झाला एक भाग. आता आपण बघितलं का ओमेगाच्या व्हॅल्यूवर ठरतं. जर ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर जी काही सर्क्युलर मोशन आहे तिला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर ओमेगा इज नॉट कॉन्स्टंट मीन्स इफ इट इज चेंजिंग ड्युरिंग द मोशन देन इट इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपल्याला ह्या दोन सर्क्युलर मोशन बेसिकली फोकस करायचे. सो लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. सो व्हॉट एव्हर डिपेंड ऑन ओमेगा दॅट विल चेंज ऑर दॅट विल कॉन्स्टंट. ते झाले तुमचे MCQ पॉईंट. तर त्यातला 1 by 1 बघू आपण. ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणून अल्फा 0 येईल. दॅट इज वन थिंग. अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज 0. सेकंडली मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी r ओमेगा दॅट इज कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ओनली. त्यानंतर कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 mv² दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्यानंतर लिनियर मोमेंटम विच इज मास इंटू वेलॉसिटी that is constant. It is again magnitude of linear momentum only. So direction changes. Then next is angular tangential acceleration which is r into alpha. So that becomes 0. आणि ह्या मोशन मध्ये जे काय acceleration आहे that is only radial, that is v² upon r, that is r into omega square. So its magnitude remains constant. And this is the only acceleration which is there in uniform circular motion. त्यानंतर आपण बघितलं angular momentum that is m into v into r that also remains constant. So these are the things which are affected due to the angular velocity remains constant. So हे सगळे MCQ points तयार होतात. हे points तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. So this is the basis of uniform circular motion. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे अशी मोशन ज्याच्यात ओमेगा कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय होतो पहा. जर ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच पार्टिकल करत असलेल्या सर्क्युलर मोशनमध्ये तो एक सर्कल ठराविक वेळेत कंप्लीट करतो, म्हणजे ही मोशन पिरियडिक मोशन आहे. सो व्हॉट वी कॅन सी इज UCM इज अ पिरियडिक मोशन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे. सर्व ज्या काही नॅचरल सर्क्युलर मोशन आपल्या अवतीभोवती आहेत, पर्टिक्युलरली पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं, इलेक्ट्रॉन्सचं न्यूक्लियस भोवती फिरणं ॲटममध्ये, किंवा घरात फॅन एका पर्टिक्युलर स्पीडला फिरणं, किंवा एखादी रोटेशनल मोशन असलेली मशिनरी ती एका पर्टिक्युलर स्पीडवर फिरते, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करते. आता ही पिरियडिक मोशन आहे म्हणजे काय, तर ती दिलेलं एक सर्कल ठराविक इंटरव्हल ऑफ टाईममध्ये कंप्लीट करते. म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आणखी 2 पॅरामीटर्स आपल्याला ॲड करावं लागतील. आणि त्यातला पहिला आहे पिरियड ऑफ मोशन. पिरियड ऑफ मोशन म्हणजे काय, द टाईम टेकन बाय द पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन टू कंप्लीट वन सर्कल इज कॉल्ड एज पिरियड ऑफ that uniform circular motion. That is nothing but the distance travel upon time. Now as this is, see, generally what we take, velocity is equal to distance upon time. Our general relation for velocity is equal to distance travel upon time. Suppose this is a time period, let us say t, and distance travel in one circle is 2 pi r. So we can write the formula for period of circular motion is 2 pi r upon v. Now since we know v is equal to r omega, if we put this relation here, so what will get, t is equal to काय येईल मग तो v च्या जागी आपण जर r ओमेगा टाकला तर 2 pi upon omega. This is the first relation, or otherwise you can use this relation also to find out the time period. So time period
आपल्याला महत्त्वाचं बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने व्हॉट इज टाइम पिरियड तो क्वेश्चन क्लिअर आहे. द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन सर्कल. हे रिलेशन कसे तयार होतात इथं फोकस करा. सी इथं लिहितो मी थोडंसं वरती. सो ह्या रिलेशनचा जर वापर केला तर टी इज इक्वल टू 2 पाय ओमेगा, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू 2 पाय टी. आपण UCM मध्ये हे रिलेशन वापरू शकतो, राईट. तर दुसरा पॅरामीटर आहे फ्रिक्वेन्सी. आपण बऱ्याच वेळेस व्यवहारामध्ये रोटेटरी मशीन्स वापरताना RPM नावाचं कन्सेप्ट ऐकलं असतं, रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता हे RPM म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे ते मशीन एका मिनिटात किती फेरे कंप्लीट करतं, त्याला आपण SI युनिटमध्ये घेतलं तर ते RPS होईल. सो दॅट इज फ्रिक्वेन्सी, रिव्हॉल्युशन पर सेकंद. मग फ्रिक्वेन्सी टाइम पिरियडमध्ये एक रिलेशन असतं. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, और यू कॅन राईट टाइम पिरियड इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. So by using this, we have omega is equal to 2 pi upon t. That means 2 pi n. This is one relation we get. Or t is equal to 2 pi upon omega. This is another relation which we use when solving the problem. Okay? So this is a clear-cut mathematical analysis of uniform circular motion. आता ह्याच फॉर्म्युलांना वेगवेगळ्या पद्धतीने वापरून you can solve various numericals on uniform circular motion. आता यामध्ये बेसिकली न्यूमरिकल्स कोणते कोणते विचारतात. लाईक तुम्हाला इथं न्यूमरिकलमध्ये वॉचचे प्रॉब्लेम असतील, घड्याळाचे प्रॉब्लेम. लाईक यू कॅन फाइंड आउट द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड हँड, मिनिट हँड और आवर हँड ऑफ ए वॉच. फॉर दॅट वी हॅव रिलेशन 2 पाय अपॉन टी. लाईक मिनिट काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. सो आपण काय लिहू शकतो इथे, ओमेगा इज इक्वल टू मिनिट काटा एक सर्कल पूर्ण करतो म्हणजे किती अँगल घेतो तो 2 पाय, आणि टाइम पिरियड किती असतो त्याचा 60 मिनिट, म्हणजे 60 × 60 सेकंड. जर आपण इथं भागाकार केला तो पाय बाय 1800 असा येईल, आणि याचं युनिट येईल रेडियन पर सेकंड. ठीक आहे. सो आपण या पद्धतीने मिनिट काढायची. सो दिस इज अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ सर्क्युलर मोशन, दॅट इज कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. यामध्ये आता एक शेवटचा एक महत्त्वाचा पॉईंट राहिला पॅरामीटर्समध्ये. आपण सर्क्युलर मोशनच्या पॅरामीटरमध्ये मेनली बघितलं तर दोन प्रकारचे ॲक्सलरेशन आहे. ॲक्सलरेशन, लिनियर ॲक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो व्हॉट वी सी when the particle moves along the circle, it has a tangential acceleration as well as it has a radial acceleration. सो हे दोन व्हेक्टर्स आहेत, नीट लक्ष द्या. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती MCQ विचारतात बऱ्याचशा एक्झामला, इव्हन CETमध्ये, नीटमध्ये, JEEमध्ये. सो हा पार्टिकल आहे आपला A पॉईंटला. दिस इज सेंटर ऑफ सर्कल, दिस इज रेडियस ऑफ सर्कल. आता हे दोन व्हेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, आणि आपल्याला माहिती आहे जर दोन व्हेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा रिझल्टंट हा, सपोज A त्यांचा रिझल्टंट आहे, त्याचं मॅग्निट्यूड असतं AR² प्लस AT². ठीक आहे. आपण एक असं काढलं कारण अँगल 90 डिग्री आहे, पुढचा जो कॉस थिटाचा भाग आहे तो 0 होऊन जाईल. सो हे तुम्हाला माहित पाहिजे. बाय युझिंग दिस फॉर्म्युला यू कॅन ऑलवेज फाइंड आउट द रिझल्टंट ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आता याला व्हेक्टर फॉर्ममध्ये जर लिहिलं आपण तर A बार इज इक्वल टू AT बार प्लस AR बार, राईट. सो दिस इज रिझल्टंट. नाउ इफ द सर्क्युलर मोशन इज युनिफॉर्म then AT becomes 0, then therefore A becomes AR. So whatever acceleration is there in uniform circular motion, that is radial, and hence it is circular motion with radial acceleration only. ज्याचा मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे किती, B² R omega square. So this is all about kinematics of circular motion. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघणार आहे. सो डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये बेसिकली आपल्याला फोर्सेस डिस्कस करायचे. तर तत्पूर्वी तुम्ही हा पूर्ण भाग जर वाचला तर आपल्याला पुढचा भाग करायला जास्त सोपं जाईल. ठीक आहे. ओके.